मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका। शिक्षण हक्क कायद्यातून खासगी विना अनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द। अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण। शरद पवारांची आणखी एक मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी न करता ट्रम्पेट असाच करणार। भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवार यांच्या भेटीची वेळ मागितली, पण वैभव पिचड म्हणतात भाजपमध्येच राहणार। विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचे प्रयत्न। आठवले, कवाडे आणि गवई गट रिपब्लिकन आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता। सातारामध्ये आणलेली वाघनखं उद्यापासून सर्वसामान्यांसाठी होणार खुली। संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा। कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला। मनुष्याच्या महत्वाकांक्षेला सीमा नाही असंही वक्तव्य। मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा धागा पकडून संजय राऊतांची मोदींचं नाव न घेता टीका। मोदी सरकार आल्यापासून रेल्वे दुर्घटनेमध्ये 300 लोक ठार झाल्याचा आरोप। स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या। युवा प्रशिक्षण योजनेवरून सामनामधून शिंदे सरकारवरती टीका। विशाळगडावरच्या तोडफोड प्रकरणाचा चेंडू आता हायकोर्टात। अतिक्रमण विरोधी कारवाई आणि विशाळगडाच्या मोहिमाही थांबवावी अशी याचिकेमध्ये मागणी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांवरील आरोपांसंदर्भात जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांची पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस। ट्रेनिंग थांबवून 3 दिवस झाल्यानंतरही खेडकर अजूनही वाशिममध्येच आहेत। महिलांचा आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।